आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. विधानसभेचे वारे. नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान राडा. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा, तर नितीन राऊत यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट. काँग्रेसमध्ये मला कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही. भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला. विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा. बारामतीत युगेंद्र पवारांसाठी उद्या शरद पवारांची सांगता सभा. उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन. बारामतीत युगेंद्र पवारांविरोधात अजित पवार असा सामना. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो. जयताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारासाठी कंगना रनौत यांचा रोड शो. ही माझी शेवटची निवडणूक. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा. लवकरच माझा वारसदार ठरेल. सोनाली केसरकर निवडणूक लढणार नसल्याचीही केसरकरांची माहिती. नांदेडचे काँग्रेस उमेदवार मिनल खदगावकर यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री मैदानात. रेवंत रेड्डींकडून खदगावकरांना मतदान करण्याचं आवाहन. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधींकडून अभिवादन. काँग्रेसच्या काही लोकांनी अखेर 12 वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन केलं, त्याचं मी स्वागत करतो. मिलिंद देवराई यांचं वक्तव्य. काँग्रेसचे काही लोकांनी आज फायनली 12 वर्षांनंतर त्यांनी गेल्या 12 वर्षात बाळासाहेबांचा पुण्यतिथी किंवा जयंती निमित्त कधीही सोशल मीडियावर ट्विट नाही केलं. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. श्रीगोंद्यातील पवार गटाचे बंडखोर राहुल जगताप यांचं निलंबन. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांच्यावर कारवाई. नाशिकच्या इगतपुरीतील अपक्ष उमेदवार विकास शेंगाळ यांचा हिरामण खोसकर यांना पाठिंबा. खोसकर अजित पवार गटाचे इगतपुरीचे उमेदवार. वाशिममध्ये ठाकरे गटाला धक्का. युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. धाराशिवमधील मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं. अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं. भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंकडून जोरदार प्रचार सुरू. कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार.